नमस्कार लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बैठक झाली। त्यामुळे आज आनंदाची बातमी राज्यातील सर्व 2,40,00,000 लाडक्या बहिणींसाठी आलेले आहे। ते म्हणजे या बैठकीमध्ये तुम्हाला आजच पैसे देणार असल्याची मोठी घोषणा आता झाली आहे। त्यामुळे आजच्या आज तुम्हाला पैसे सोडले जाणार असल्याची मोठी बातमी आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांचा वादा म्हणजे एकदम पक्का असतो, ते जे बोलतात ते करून दाखवतात। त्यामुळे आजच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। याच टायमिंगला आता पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला काही हे जे पैसे आहेत 21 रुपयांचा तुमचा 7वा हप्ता हे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला कधी पण येऊ शकतो। म्हणजे आतापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला लाडकी बहिणीचा 21 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा कधी पण तुम्हाला आता SMS येऊ शकतो। त्यामुळे आता या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप आज करण्यात येणार आहे। आज 16 जिल्हे निवडले आहेत। या 16 जिल्ह्यामध्ये आज पैशांचे 21 रुपयांचे वाटप होणार आहे। परंतु यामध्ये आता एक प्रॉब्लेम झाला आहे लाडक्या बहिणींनो, तो म्हणजे आता यामधून 50 लाख बहिणींना वगळण्यात आले आहे। तशा प्रकारची यादी सुद्धा प्रशासनाने सांगितली आहे, ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे या यादीमध्ये कोणकोणत्या 50 लाख महिला वगळल्या जाणार आहेत आणि कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे आज 21 रुपये तुम्हाला 7व्या हप्त्याचे सोडले जाणार आहे। सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामुळे आता कधी कधी बघा तुम्हाला माहित असेल की बँकेचा प्रॉब्लेम असतो। कधी कधी काय होतं, तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काय हप्ता तो लवकर बँकेमध्ये येत नाही। त्यामुळे प्रशासनाने काय सांगितलंय की लवकरात लवकर तुमच्या बँकेचं खातं आहे ते चेक करून घ्या। तुम्हाला 21 रुपये आल्याचा आज दिवसभरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुम्हाला SMS येऊ शकतो। प्रशासनाने यासाठी आज 16 जिल्हे निवडले आहेत। पुढील जिल्हे पुढच्या आठवड्यामध्ये हे पैशांचे वाटप होणार आहे। परंतु आज या 16 जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच 21 रुपये मिळणार आहे। परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे 50 लाख बहिणींना आता या योजनेमधून वगळण्यात आलाय। मग याचं कारण तरी काय आहे, या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या 50 लाख बहिणी वगळण्यात येणार आहेत याची यादी सुद्धा प्रशासनाने समोर आणली आहे। ती यादी तुम्हाला सविस्तरपणे वाचून दाखवणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणत्या त्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैशांचे वाटप होणार आहे ते पण बघा। लाडक्या बहिणींनो, यामध्ये एक लक्षात ठेवा, आता तुमच्या नावावरती जे काही जमीन असेल तर ते 5 एकरपेक्षा जमीन तुमची जास्त नसावी। ही पात्रता आता सरकारने 2025 मध्ये ठेवली आहे। जर 5 एकरपेक्षा जास्त जर तुमची जमीन तुमच्या नावावर असेल, तुमच्या घरातल्याच्या, तुमच्या नवऱ्याच्या, तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीवर 5 एकरपेक्षा जास्त जमीन जर असेल तर तुम्हाला इथून पुढे 21 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। जर तुमच्या घरामध्ये 2-3 जास्त जर रेशन कार्ड असतील, म्हणजे 2-3 पेक्षा जास्त रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असतील आणि तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता 3 बहिणीपेक्षा जास्त जर घरामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जर घेत असतील तर बघा तुमच्यासाठी ही अपात्र असणार आहे। तुम्हाला लाभार्थी यादीमधून तुम्हाला हे ठरवण्यात येणार नाही, लाभार्थी यादीमधून तुम्ही नसणार आहे, तुम्ही अपात्र असणार आहे असं यामध्ये सांगितले। तसेच मागच्या निवडणुकीच्या आधी एका व्यक्तीने, तो पुरुष असून पण 30 लाडक्या बहिणीचा अर्ज एकट्याने भरला होता आणि त्याच्या माध्यमातून 30च्या 30 अर्जामधून त्या व्यक्तीने पैसे सुद्धा घेतले होते। त्यामुळे 2025 मध्ये तुम्हाला जो हप्ता मिळणार आहे त्यासाठी नवीन नियम 2025 मध्ये लागले आहेत। त्यामुळे तुम्हाला या पात्रता निवडले जाणार आहेत की तुमच्या घरामध्ये जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ शकत नाही। तसेच तुमच्या घरामध्ये जास्त जर महिला हप्ता घेत असतील तरी सुद्धा तुमची चौकशी आता केली जाणार आहे। कारण 2024 मध्ये नियम वेगळे होते आणि 2025 मध्ये आता नियम वेगळे काढले आहेत। त्यामुळे तुमची आता कसून चौकशी होणार आहे। मग आता बघा कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचा 7वा हप्ता म्हणजेच 21 रुपये आज येणार आहेत। तसेच मागच्या निवडणुकीच्या आधी म्हणजेच मागच्या वर्षी ज्या ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत होत्या, अनेक लोक कार गाडी असताना 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असताना जर तुम्ही आधी पैसे घेतला असाल तर तुमची कसून चौकशी होणार आहे असं सुद्धा यामध्ये सांगितले। आता यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत की त्यांच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी आता प्रशासनाने दिली आहे, ती म्हणजे आता काही लाडक्या बहिणींना अजून पण 1 रुपया सुद्धा, 1 हप्ता सुद्धा त्यांच्या बँकेमध्ये मिळाला नाही। तर त्या लाडक्या बहिणींना आता टोटल 11,100 रुपये
त्यांच्या बँकेमध्ये आजच येणार असल्याची मोठी बैठक आता मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितले। तर बघा, ही जी मुख्यमंत्र्यांची बैठक झाली यामध्ये अनेक पत्रकारांनी विचारलं की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत, हप्ते भरण्यामध्ये त्या हप्ते जे काय असेल ते एक सुद्धा हप्ता मिळाला नाही, त्यांना अर्ज करता आला नाही, त्यांचं काय? तर यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्या लाडक्या बहिणींनी आता नवीन अर्ज भरावा। ज्या लाडक्या बहिणींनी आता मागच्या वेळी अर्ज भरलाय तर त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत तर त्या सर्वांना आता टोटल 11,000 रुपये 100 येणार आहेत। त्यांना सर्व जे काय असेल ते आतापर्यंत 6 हप्ते आधी मिळालेत आणि हे 7वा हप्ता असं टोटल जे काय असेल ते तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर 11,100 रुपये तुमच्या बँकेमध्ये आजच एकदम जमा होणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या घरातील कोणते नातेवाईक असतील तर आतापर्यंत त्यांना 1 रुपया पण लाडक्या बहिणीचा मिळाला नसेल तर लवकरात लवकर आता तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे। जर तुम्ही मागच्या वेळी अर्ज भरला असेल तर तुम्हाला 11,100 रुपये तुमच्या बँकेत मिळणार आहेत। तर आजच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या आतापर्यंत 6 हप्ते घेतले आहेत, 9,000 रुपये आतापर्यंत त्यांना मिळालेत, त्यांना 21 रुपये आजच त्यांच्या बँकेमध्ये मिळणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून रुपये सुद्धा मिळाला नाही, त्यांना एका पण हप्त्याचे मिळाले नाहीत, त्यांना 11,100 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत। मग आज 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। 21 रुपयाचा तुमचा 7वा जो हप्ता आहे तर तुम्हाला या 16 जिल्ह्यामध्ये आज सोडणार आहेत। मग या 16 जिल्हे आहेत ते 16 जिल्ह्यांची यादी तुमच्या आता मी समोर सांगणार आहे कोणते असणार आहेत बघा। परंतु 2024च्या बदललेल्या नवीन नियमानुसार तुमच्या आता घरातील जे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे तर ते आता चेक केले जाणार आहे। त्यानुसार तुमची उत्पन्नाची मर्यादा देखील चेक केली जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणीवर आता कारवाई होणार आहे, कारण त्यांनी सरकारला पासून निवडणुकीच्या आधी पैसे घेतले आहेत। त्यामुळे तुम्हाला आता रेशन कार्ड तुमचे चेक केले जाणार आहे। रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारला हे समजते की आता तुमचे जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाख आहे का नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। जर तुम्ही ही KYC केली नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काय अर्ज आहे तो आता रिजेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर वरती असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हप्ता आता घेऊ शकणार नाही। त्यासाठी तुम्ही आता इथून पुढे हप्ता घेऊ नका, नाहीतर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकतं, असं स्पष्टपणे शासनाकडून आता सांगण्यात आलं आहे। मागच्या निवडणुकीच्या आधी निवडणुकीची कामे भरपूर होती, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अनेक त्यांच्या घरामध्ये बघा काय झालंय, लाडक्या बहिणींचं कारगाडी असताना त्यांची श्रीमंती असताना त्यांनी पैसे घेतले होते, कारण प्रशासनाचं निवडणुकीच्या आधी लक्ष नव्हतं। आता प्रशासन 2025 मध्ये अलर्ट झालंय, त्यांनी नवीन नियम पण लावलेत। त्यामुळे प्रशासनाने ठरवलंय की ज्या लाडक्या बहिणी आता गैरमार्गाने चुकीच्या पद्धतीने अर्ज भरून पैसे घेतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। आणि 2025 मध्ये सर्व काही अधिकाऱ्यांना तशा प्रकारे ऑर्डर सुद्धा प्रशासनाने दिली आहे की ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पैसे घेतले आहेत आणि इथून पुढे घेतील त्यांच्यावर सक्त कारवाई करा आणि आधीचे जे पैसे आहेत ते सुद्धा वसूल करा, असे स्पष्टपणे सरकारकडून सांगण्यात आले। त्यामुळे जर तुम्ही यामध्ये असाल तर लवकरात लवकर तुम्हाला यामधून बाहेर पडायचं आहे। म्हणजे तुमचं जर उत्पन्न जास्त असेल, घरामध्ये एक 4 चाकी गाडी असेल, जर तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरी करत असेल, तुमचे सासू-सासरे जर तुमची सरकारी पेन्शन घेत असेल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत। मग आता बघा 21 रुपये आज जे मिळणार आहेत ते कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत बघा त्या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा कोणती नावे आहेत बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, श्रीमंत जर तुम्ही असाल म्हणजे 2.5 लाखपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल, जर सरकारी नोकरीत कोण असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्यायचा नाही, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। बघा आता तुम्हाला 16 जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, त्यानंतर दुसरा मुंबई, तिसरा मुंबई उपनगर, त्यानंतर पालघर, रायगड, ठाणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, धुळे, जालना, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर तुम्हाला सांगतो रत्नागिरी, नांदेड, ठाणे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा 21 रुपयांचा हप्ता आजच मिळून जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।